दसरा आणि दिवाळी आलीये. आता बायको म्हणेल माझ्यासाठी छान दागिने करा. पण सोन्याचे दागिने या व्यतिरिक्तही गोल्ड इन्व्हेस्टमेंटचे खूप चांगले ऑप्शन्स अवेलेबल आहेत. ते तुम्ही एक्सप्लोअर केलेत का? जर का तुम्हाला फिजिकल गोल्ड घ्यायचंच असेल तर दागिन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट न करता तुम्ही गोल्ड कॉइन्स किंवा गोल्ड बार्स घेऊ शकता. यामध्ये मेकिंग चार्जेस ऑलमोस्ट 0 किंवा खूप कमी असतात. विकताना घट लागत नाही, पण गोल्ड बाय करताना 3% जीएसटी भरावा लागतो. दुसरा आणि खूप चांगला ऑप्शन आहे एसजीबीस म्हणजे सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड्स. हे इश्यू केले जातात आरबीआय कडून. याचे 2 फायदे आहेत. एक तर मला मॅच्युरिटीला जी गोल्डची प्राइस अप्रिशिएट होणार आहे त्याचा फायदा तर होईलच, पण या व्यतिरिक्त मला गव्हर्नमेंट दरवर्षी 2.5% व्याज देते आणि हे सगळं आहे टॅक्स फ्री. एसजीबीचा मॅच्युरिटी पिरियड आहे 8 वर्ष आणि लॉक इन पिरियड आहे 5 वर्ष. लास्ट एसजीबी जो आरबीआयने इश्यू केला तो होता फेब्रुवारी 2024 ला. तिसरा ऑप्शन आहे गोल्ड ईटीएफ्स. जसे आपण डीमॅट अकाउंट थ्रू शेअर बाय आणि सेल करतो तसंच आपण डीमॅट अकाउंट थ्रू गोल्ड ईटीएफ्स बाय आणि सेल करू शकतो, पण यावर ब्रोकर तुम्हाला ब्रोकरिंग चार्जेस लावणार आहे. चौथं आणि सगळ्यात सोपं ऑप्शन आहे डिजिटल गोल्ड. यामध्ये तुम्ही 1 रुपयापासून इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता, पण हे आरबीआय रेग्युलेटेड नाहीये. त्यामुळे यात इन्व्हेस्टमेंट करताना तुम्ही ट्रान्सपरंट आणि ट्रस्टेड प्लॅटफॉर्म थ्रूच इन्व्हेस्टमेंट करा, जसं की फोन पे, गुगल पे किंवा तनिष डिजिटल गोल्ड. गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करायचा अजून एक सिक्रेट ऑप्शन आहे जो की माझा सगळ्यात फेवरेट ऑप्शन आहे, पण खूप लोकांच्या तो लक्षातच येत नाही. जर का तुम्हाला हे सिक्रेट जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा गोल्ड आणि हा व्हिडिओ सगळ्यांसोबत शेअर करायला विसरू नका.